सकाळी स्वयंपाकाला वाटीव कारण की गुरुवार आहे ना लास्ट व बायकांना जागा होईल बसायला. सगळा काम मुहूर्त वाजता आमचा 12:30चा मुहूर्त होता. मग बसली मम्मी पुस्तक वाचायला. सगळे पोरीना न गुरुवार धरणारे बायकांना माझे करणं न मम्मी करणं गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा. वाचून झाली गुरुवारची कहाणी. नंतर घेतली करायला आरती. आरतीला रजिनी खूप अन्नली वहिनी किसने येऊ यशोदा न परसो अन्ना. तरी आरती लवकरच केली म्हणून कमी मंडळी होती. नंतर ज्याच्यासाठी बायका अख्खे गावभर धावतात गुरुवारांना तोच काम घेतला करायला. किंवा बाहेर वटी व बाबी ना अनु वाटच बघ होती काय भेटेल बोलतो गुरुवारांना आम्हाला. त्यानं बोलू हे वर्षी ट्रे आणलं तुम्हाला पोऱ्या बघायला येईल ना तुम्हाला तो थंडा बिंडा द्यायला होईल हो त्यानं. अनु बोलतो ओके दादा पण मी एक विचार करताय अनुला एवढा बुटका पोऱ्या कुठं स्वतःचा. इकडे मम्मीने घेतली वटी भरायला असा काय हात करताना ऍक्टिंग करताना काय पैसे द्यायचं मम्मीला. हे दोघींची काय चर्चा चालले काय समजणे म्हणा काय कमी पारला काय जोन त्यांना. गुरुवार आहे तर बोलू पारसात पोरीच वाटाचा. अनुन बाबी बऱ्या सोपता नो पारसा एखादा वाटाला. पक्की भूक लागलेली म्हणा बसलो नाही जेवला डाल भात भाजी मिरची त्यासोबत पापड न पोली. इकडे खाल्यान झाली याची लोली कसा काय पारला काय माहिती. आठवते का नाही मागच्या ब्लॉग मध्ये दिलेली ह्याने शिवी. नंतर वन साइड निघलो पप्पाने मी गडबला जायला. ताईसनी पण गुरुवार मांडलाय मग जाऊ दे बोलू पाया पाराला. गेलो नाही तर आग बी घ्यायचा लरे इरत बसाची घरा. पाया बिया पारला आणि टेकू घेतला सोप्याला. ताईसचे नंदतचा पोरे बोलतं पतंग दे उरून मामा. त्याला बोली हीच कामा राहिली म्हणा. आईला पतंग पण मी नाट उरवला. बाबू फुल खुश झालेला. त्याचं किरलेलं दाल दाखवा होता. तिथं साईडला भाऊंच्या हॉटेलची चाललेली पूजा भरजी आलेला. बोलू जाऊन देवाच व्हिडिओ करायला. मिनी पण कधी आतना हॉटेल बघितला नव्हता मग तो बघितला. नंतर ताईला बोलू चाललो आता घरा गुरुवारचे तुला हार्दिक शुभेच्छा. पप्पा बोलतो फोटो कर आमचा. आयफोन आल्यापासून नुसती दोघा फोटो काढताना स्टेटसला टाकताना. निघलो नंतर वाऱ्यासारखा 100ची स्पीडला. पप्पा काही बोलता नाही का. माझी ड्रायव्हिंग म्हणजे वन साइड 120ला टेकवल्याशिवाय काय हायवेला गप बसत नाही ना. मेन म्हणजे गाडी कंट्रोल करीन तो स्वतः विश्वास आहे. येताना थांबलो आमटेमला. हायवेच्या समोरच सागर दादांनी नवीन स्टुडिओ ओपन केलाय मग त्याला गेलो भेट द्यायला. 2-3 दिवसच झालं ओपनिंगला. पप्पानं बोलू जाऊ चला बघायला. दुकानात जाम मोठा आरसा लावलाय. टेन्शन नाही हो फोटो करायला येईल त्याला बघायला. सागर दादा बघ कसला हसतय. सेटअप कसला केलाय बघा. ह्या लाईट वाले फ्रेम एक नंबर आहेत बर्थडेला गिफ्ट द्यायला. फक्त 250 काय 300 रुपयाला. सकाळचा चहा पियाला कप पाहिजे असेल तो पण मोठा. तेव्हा फोटो तुमचा नाही तर बायकोचा तो पण करून भेटेल तुम्हाला. जेवढ्या मार्केटमध्ये फोटो फ्रेमच्या स्टाईल आहेत त्या सगळ्या भेटतील तुम्हाला. दादाला कॉन्टॅक्ट करा. नंबर कॅप्शन मध्ये आहे सागर दादाचा. स्वराज बघ असला लागतंय व्हिडिओ करते बोललो तर ठाम उभा राहिला. विचारत आईच्या लग्नाचा घरना अल्बम घेऊन आला. आईच्या लग्नात कॅमेरामॅन सागर दादाच होता. आमच्या घरांचा आहे म्हणून नाही सांगित पण एकदा अल्बमची क्वालिटी चेक करा. फुल वॉटरप्रूफ अल्बम. फोटो बघायला मजा येते कारण की काला माणूस पण गोरा दिसतंय. तुम्हाला जर बारीक पोरे झाला असेल त्याच्यासाठी बारसा बर्थडे असेल तर त्याचा पण बॅनर छापून भेटेल. तुमच्या घरात लग्न ठरला असेल प्री वेडिंग शूट करायचं असेल नाही तर साखरपुऱ्याला उठण्याला हल्दीला लग्नाला वारातीला फोटोग्राफर पाहिजे असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट फॉलो करा.